आपल्या समाजामध्ये सगळ्यांना एकत्र राहणं आणि त्यांना सांगा की आपली सत्ता कशी येईल. आपण जर सगळे एकत्र येऊ, आपली सत्ता येईल तर आपल्याला आपलं काही भलं होईल, नाही तर आपली सत्ता नाही तर आपलं काहीच नाही. नमोबुद्धाय, जय भीम. समता आवाज टीव्हीला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करून त्यांना धम्मदान करा. थँक्यू. चला चला ग बायानो, हाशी खुशीना 130 एकरवर करू कुपोषणा. चला चला ग बायानो, हाशी खुशीना 130 एकरवर करू कुपोषणा. 30 वर्षापासून जागा माहिती नव्हती, चंदू पाटीलने आणली ही जागावरती. 30 वर्षापासून जागा माहिती नव्हती, चंदू पाटीलने आणली ही जागावरती. 6 महिन्यामध्ये समिती बनवून डॉक्टर बाबासाहेबांच्या करुणावानं. चला चला ग बायानो, हाशी खुशीना 130 एकरवर करू उपोषणा. काही लोक तुम्हावर टाळ्या वाजवतील, काही लोक तुम्हा बोट दाखवतील. काही लोक तुम्हावर टाळ्या वाजवतील आणि काही लोक तुम्हा बोट दाखवतील. तरी लोकांना बळी नाही पडू आपण, तरी लोकांना बळी पडू नाही आपण. 130 एकरवर करू उपोषणा. चला चला ग बायानो, हाशी खुशीना 130 एकरवर करू उपोषणा. 14 एप्रिलच्या दिवशी गर्दी अफाट, मंत्री साहेब आम्हा तुम्ही दिली भेट. 14 एप्रिलच्या दिवशी गर्दी अफाट, मंत्री साहेब आम्हा तुम्ही दिली भेट. काही लोकांना आमचे पंख छाटले, काही लोकांनी आमचे पंख छाटले. भूमिपूजन आता दाखवा करून. चला चला ग बायानो, हाशी खुशीना 130 एकरवर करू उपोषणा. 130 एकरवर करू उपोषण. तुम्ही बघू शकता की इथे नारामध्ये जो डॉक्टर बाबासाहेब इंटरनॅशनल पार्कच्या आंदोलनाकरता आपल्यासोबत 90 वर्षाच्या आई बसलेल्या आहेत, तर त्यांच्यासोबत आपण बोलूया. तर आई, नमोबुद्धाय, जय भीम. तर आम्हाला ह्या जे आंदोलन चालू आहे याविषयी थोडं सांगा, आपल्या जनतेला याबद्दल सांगा. आम्ही या 2 ऑक्टोबरच्या अगोदर आम्हाला हे काही जागेची माहिती नव्हती. ही जागेचा तो आर्य प्रकाश होता, त्यांनी या जागेचा खूप प्रयत्न केला, पण त्यांचा काही प्रयत्न सक्सेस झाला नाही. त्यांना असं वाटलं की ह्या
बौद्धाच्या आंबेडकरी चळवळीच्या लोकांच्या हातात हे दिलं पाहिजे. म्हणून त्यांनी चंदू पाटीलला भेटून त्याने म्हणलं का आता मी माझ्यानं सांभाळून होत नाही, माझ्याने हे काम झालं नाही, तर चंदू पाटीलला म्हणलं की हे आता तुम्ही सांभाळा आणि हे कारवा तुम्ही समोर न्या. त्याच्यासाठी आम्ही 2-3दा त्याच्याकडे गेलो. त्यांनी आम्हाला त्यानं सांगितलं की हे पार्कची जागा, पण त्याच्यावर चंदू पाटीलनं विश्वास केला नाही. तर चंदू पाटीलनं म्हटलं त्याला की तुमच्याजवळ काय पुरावा आहे तो दाखवा. तर त्यांनी तो आपले कागदपत्र आणले आणि पुरावा दाखवला मीटिंगमध्ये. तेव्हा चंदू पाटीलनी त्यांच्यावर विश्वास केला. मग लगेच आम्ही ह्या कामाच्या मागं सुरुवात केलं. पहिला जो मोर्चा होता कॉर्पोरेशनचा, खूप पाऊस होता त्या दिवशी. आम्ही तिथे तो साहेब नव्हता त्याचा कलेक्टर, तर त्याला येतपर्यंत आम्ही बसलो आम्ही त्याचा इंतजार करत. जेव्हा तो आला तेव्हा आम्ही त्यांना निवेदन दिलं. मग त्याच्यानंतर आम्ही हे काम चंदू पाटीलनं सोबत केलं. त्याच्या मागं माझ्यासोबत एक रेखा खोब्रागडेबाई होती, मी होतो, त्यांचे मुलं होते. मग बरेच आमच्या मागं 40 लोक जुडले. तर 40 लोकांनी आम्हाला 2-3 महिने साथ दिला. मग त्याच्यानंतर कॉर्पोरेशनचं ह्या आपला विधानसभेचं लोकसभेचं निवडणूक आली, तर आमच्याकडून ते लोक दूर झाले. मग आम्ही फक्त 15 लोक आणि 15 बाया ह्या का म्हणतात नाही फरवरीपासून हा आम्ही आपल्या हातात हा कारवा घेतला. आणि चंदू पाटील आम्ही चंदू पाटीलच्या सोबत आहोत आणि आम्ही त्यांच्यासोबत आखरीपर्यंत राहू आणि हा कारवा समोर नेऊ. आम्हाला किती काही प्रयत्न केला सरकारला वाटत असेल की हे येथे बसलेले आहेत तर आपण यांना काही जबाब सवाल काही देऊन नाही आणि काही करून नाही तर हे लोक येथून हटून जातील. तरी आम्ही खूप प्रयत्न करून किती काही ते प्रयत्न करतील तरी आम्हाला आता जे बी प्रयत्न करावं लागतील ते आम्ही प्रयत्न करून आम्हाला साखळी उपासनानं आमचं नाही होत असेल तर आम्ही अमर उपासन करू. आणि त्याच्याही नंतर आम्हाला दिल्लीला जावं लागलं, जे बी काही करावं लागलं तर आम्ही करून आणि हे 130 एकर जागा मिळवून. आई, नवीन पिढीला तुम्ही काय सांगणार? आम्ही नवीन पिढीला हेच सांगणार आहे की बाबासाहेबानं आपल्याला एवढं वैभव दिलं. त्या लोकांना आम्हाला अगोदरच्या लोकांना किती त्रास झाला, किती वेदना झाल्या. आम्ही गुलामगिरीमध्ये होतो. तर ह्या बाबासाहेबानं दीक्षा दिली. बाबासाहेबाच्या कष्टामुळं, बाबासाहेबाच्या मेहनतीमुळं त्यांनी खूप मेहनत घेतला, त्यांचा खूप सर्वदान घेतला, त्याग आहे त्यांचा. त्यांनी त्याच्या त्यागाच्यामुळं हे सगळं आम्हाला बाबासाहेबानं सगळं दिलं. पण तुम्ही आता हे जे कमवलेलं आहे बाबासाहेबाचं हे तुम्ही राखून नाही ठेवाल तर समोर तुम्हाला याच्या अंधश्रद्धेमध्ये तर आहेच, पण तुम्हाला आता समोर पर्याय राहणार नाही. आणि तुम्हाला आता हे तोंडाले गाडगं आणि ढुंगणाले फळा आणि तुमची काही गत राहणार नाही. त्याच्यासाठी सगळ्या लोकांनी सगळ्यांनी एकत्रित व्हावा आणि ह्या आपल्या संविधान वाचवा. हे संविधान वाचवा तर तुम्ही वाचाल, संविधान वाचन तर तुम्ही वाचवा, नाही तर तुम्ही काही वाचणार नाही आहात. तर त्याच्यासाठी ह्या नवीन पिढीनं जास्तीत जास्त संविधान वाचायचं पुस्तक वाचा, त्याचा अभ्यास करा आणि आपल्या समाजामध्ये सगळ्यांना एकत्र राहणं आणि त्यांना सांगा की आपली सत्ता कशी येईल. आपण जर सगळे एकत्र येऊ, आपली सत्ता येईल तर आपलं काही भलं होईल, नाही तर आपली सत्ता नाही तर आपलं काहीच नाही. जय भीम. धन्यवाद. समता आवाज टीव्हीला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. जय भीम.